Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss the lesson classification of plant from class 9th Science and Technology. I am Rathod Narendra, and in this video we are going to discuss the topics that are classification of plant, kingdom Plantae, subkingdom Gymnosperm, subkingdom Angiosperm. लेट्स गो. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील वनस्पतीचे वर्गीकरण पाहणार आहोत. तर चला मग सुरू करूया आपल्या तासाला. बघा, या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे, हाऊ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव बीन क्लासिफाईड. हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे. Living organisms are basically classified into two groups that are prokaryotic and eukaryotic. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे जे सजीव आहेत मुख्यत्वे दोन भागामध्ये त्यांची विभागणी केलेली आहे. ते कुठले कुठले आहेत? प्रोकॅरोटिक आणि इओकॅरोटिक. प्रोकॅरोटिकमध्ये सर्व मोनेरा टाईपचे ऑर्गॅनिझम येतात, म्हणजे जे मोनो मीन्स एका पेशीपासून तयार झालेले, ज्यांची वाढ पूर्ण झालेली नाही. एक्झाम्पल त्याचा आपण बॅक्टेरिया म्हणू शकतो. इओकॅरोटिक, द सेल इज फुल्ली डेव्हलप्ड, ऑल सेल ऑर्गेनेल्स आर प्रेझेंट, that are said to be the eukaryotic, and this eukaryotic is furtherly divided into two groups, that is unicellular and next multicellular. हा जो eukaryotic ग्रुप आहे तो पुढे दोन भागामध्ये परत विभागला गेलेला आहे. त्यामध्ये युनिसेल्युलर एक आणि दुसरा मल्टीसेल्युलर. तर युनिसेल्युलर म्हणजे काय? एक पेशीय. मल्टीसेल्युलर बहुपेशीय. युनिसेल्युलर या घटकांतर्गत सगळे प्रोटिस्ट या ठिकाणी येतात. अमोएबासारखे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत ते सर्व या ग्रुप खाली येतात. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत फर्दरली अगेन डिवायडेड इनटू टू ग्रुप्स दॅट आर विथ सेल वॉल अँड विदाउट सेल वॉल. हे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत ते परत दोन भागामध्ये विभागले जातात. ते विथ सेल वॉल पेशीभित्तिका असणारे आणि विदाउट सेल वॉल पेशीभित्तिका नसणारे. तर विथ सेल वॉल जे आहेत त्यामध्ये परत दोन भाग पडतात. ते आहेत ॲटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक. विद्यार्थी मित्र हो, वी ऑल नो animal cell and plant cell, and the plant cell have cell wall, means with cell wall in this heading all plants are came. या with cell wall हा जो ग्रुप आहे ज्याला पेशीभित्तिका आहे, हे पेशीभित्तिका कोणाला असते? पेशीभित्तिका सर्व वनस्पती पेशींना असते. मग ह्या ज्या वनस्पती पेशी ज्या आहेत, जे वनस्पती ऑर्गॅनिझम्स आहेत, हे परत दोन भागामध्ये विभागलेले आहेत. द ऑर्गॅनिझम who have cell wall, that organisms are furtherly divided into two groups, that is autotrophic and heterotropic. हे जे आहेत दोन भाग कुठले? ॲटोट्रॉपिक स्वयंपोषित आणि हेटरोट्रॉपिक परपोषित. तर ॲटोट्रॉपिकमध्ये सर्व ऑल ग्रीन प्लांट्स, द प्लांट्स हू हॅव क्लोरोफिल अँड आर एबल टू परफॉर्म the process of photosynthesis, that all plants came under this group. जे काही हरित वनस्पती आहेत जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात ते सर्व या ॲटोट्रॉप्समध्ये येतात. ते आपण उदाहरण सांगितलं ऑल प्लांट्स, सर्व वनस्पती वृक्ष. दुसरं आहे हेटरोट्रॉप्स, ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल नाही, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. वनस्पती आहेत परंतु स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. दे आर प्लांट्स बट कॅन नॉट प्रिपेअर देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. दॅट ऑल प्लांट्स ऑर ऑर्गॅनिझम्स केम अंडर द हेटरोट्रॉप्स. एक्झाम्पल्स आर फंगाय. नेक्स्ट वन ग्रुप आपण पाहिला विदाउट सेल वॉल. अशा पेशी
ज्याच्यावर पेशी भित्तिका नाही. द सेल ऑफ ऑल ॲनिमल इज विदाउट सेल, मीन्स विदाउट सेल वॉल ह्या ग्रुप खाली सर्व ॲनिमल येतात. दिस इज द बेसिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणून काय म्हणलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव बीन क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर कॅरेक्टर्स. हे जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांचे त्या बेसिसवर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफाय केले जातात. आता पहा, अकॉर्डिंग टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम ऑफ ऑर्गॅनिझम, organisms are classified as Monera, Protista, fungi, plantae and Animalia. बघा, 5 किंगडम विटाकर्स यांनी जे 5 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम जे प्रपोज केली त्यानुसार हे ऑर्गॅनिझम्स हे मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाई, प्लांटी अँड ॲनिमिलिया ह्या 5 ग्रुपमध्ये त्यांची वर्गीकरण होतं. त्याला आपण म्हणतो 5 किंगडम सिस्टम. This process of classification of organism by 5 kingdom system was proposed by Robert Whittaker in 1959. बघा, ही जी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम आहे ही कोणी प्रपोज केली, तर मी आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही प्रपोज केली रॉबर्ट विटाकर याने 1959 मध्ये. एक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा, कॅन यू टेल विच आर द स्पेशल सेल ऑर्गेनेल्स दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल फ्रॉम ॲनिमल सेल. आता असा कुठला ऑर्गन आहे जो प्लांट सेलला आणि ॲनिमल सेलला वेगळा करतो. बघा, क्लोरोप्लास्ट आर स्पेशल सेल ऑर्गेनेल्स फाउंड इन प्लांट विच इज नॉट फाउंड इन ॲनिमल सेल दॅट इज द डिफरन्शिएट प्लांट सेल फ्रॉम ॲनिमल. बघा, ॲनिमल सेल, प्लांट सेल, ऑल ऑर्गेनेल्स आर सिमिलर. प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये जे काही पेशी अवयव आहेत ती सारखी आहेत. फक्त ॲनिमल सेलमध्ये आपल्याला क्लोरोप्लास्ट पाहायला मिळत नाही, तर प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट पाहायला मिळतो. हरित लवक ज्याला आपण म्हणतो तो फक्त ॲनिमल सेलमध्ये न सापडता तो वनस्पती पेशीमध्ये सापडतो. अँड बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल इन प्लांट सेल प्लांट प्रिपेअर देअर फूड हे आपण शिकलेलो आहोत. म्हणून काय म्हणलं, क्लोरोप्लास्ट आर द स्पेशल सेल ऑर्गेनेल्स फाउंड इन प्लांट विच इज नॉट फाउंड इन ॲनिमल सेल दॅट इज द डिफरन्शिएट प्लांट सेल फ्रॉम ॲनिमल सेल. हा जो पार्ट आहे तो प्लांट सेलला ॲनिमल सेलपासून वेगळा ठरवतो. आता आपल्याला पाहायचं आहे फंक्शन ऑफ क्लोरोप्लास्ट इन प्लांट सेल. जो क्लोरोप्लास्ट आहे त्याचं फंक्शन काय आहे, तर क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन प्लांट सेल रिस्पॉन्सिबल फॉर प्लांट टू परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस बाय विच प्लांट प्रिपेअर देअर ओन फूड. हा जो क्लोरोप्लास्ट आहे, जो हरितलवक आहे, जो आपल्याला वनस्पती पेशींमध्ये पाहायला मिळतो, याचं कार्य काय आहे, द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिससाठी तो त्याचा महत्त्वाचं कार्य करतो. ॲट द टाइम ऑफ प्रिपेअरिंग द फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस क्लोरोफिल टेक पार्ट अँड प्रिपेअर द फूड युझिंग द सनलाईट अँड कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. वातावरणामध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे, सूर्यापासून जे आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो त्या दोघांना घेऊन त्यांच्याबरोबर रासायनिक अभिक्रिया करून हा क्लोरोफिल काय करतो, वनस्पतींमध्ये अन्न निर्मितीचं काम करतो. सो व्हॉट, बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल प्लांट्स आर ॲटोट्रॉफिक, सिम्पली वी से. नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. वनस्पतीचं वर्गीकरण कसं होतं. प्लांट्स आर बेसिकली क्लासिफाईड इंटू 2 सब किंगडम. हे जे प्लांट्स आहेत बेसिकली काय केलं जातात, 2 सब किंगडममध्ये त्यांची विभागणी होते. ते सब किंगडम कुठले आहेत, क्रिप्टोगॅमी आणि फिनेरोगॅमी. व्हॉट वी से, द
plants are basically classified into two subkingdoms. आपल्याला माहिती आहे plants, all plants are came under the kingdom Plantae, and this Plantae kingdom is furtherly classified into two subkingdom, that is Cryptogamy and Phanerogamy. Criteria for classification of plants, that is on the basis of presence or absence of organ, presence or absence of separate conducting tissue for the conduction of food and water, presence or absence of seeds in the plant, whether seeds are enclosed or not, open seed or enclosed seed, number of cotyledon in the seed, that is mono and di. सिंगल आपण त्याला म्हणतो मोनो, डाय त्याला आपण म्हणतो दोन. आता मग कुठला क्रायटेरिया आहे? व्हॉट इज द क्रायटेरिया इज यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट? फर्स्ट क्रायटेरिया इज ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ ऑर्गन. आता फळ, व्हॉट आर द ऑर्गन्स? फ्लावर, फ्रूट, सीड्स, ब्रांचेस, लीव्स, these are the organs. मग हे ऑर्गन्स काही some plants have or some plants bear food while some plants do not bear fruit. Some plants bear flower while some plants doesn't bear flower. म्हणजे हे काही पार्ट्स आहेत. मग फ्लावर बिअरिंग, फ्लावर नॉन बिअरिंग, फ्रूट बिअरिंग, फ्रूट नॉट बिअरिंग, अशा प्रकारचे जे प्लांट्स आहेत याच्यावर त्याची विभागणी होते. देन प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू. आता व्हॉट आर देर आर कंडक्टिंग टिश्यू प्रेझेंट इन द प्लांट ॲज लाईक द ब्लड व्हेसल प्रेझेंट इन आवर बॉडी. वनस्पतींमध्ये सुद्धा आपल्या प्राण्यांसारख्या रक्तवाहिन्या सारखे पार्ट असतात, त्याला आपण म्हणतो कंडक्टिंग टिश्यू. या ठिकाणी काय होतं, फूड कंडक्शनसाठी वेगळे टिश्यू असतात आणि वॉटर कंडक्शनसाठी वेगळे टिश्यू असतात, झायलम आणि फ्लोएम सारखे. मग ते दोन वेगवेगळे आहेत का एकच आहेत? हा क्रायटेरिया या ठिकाणी क्लासिफिकेशनसाठी गृहीत धरला जातो. नेक्स्ट वन क्रायटेरिया इज प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ सीड इन प्लांट. त्या वनस्पतीला सीड म्हणजे बी आहेत किंवा नाहीत. मग जर बी असतील तर ते बी वेदर द सीड्स आर इनक्लोज्ड ऑर नॉट. ते जे सीड आहे ते फळामध्ये, फ्रूटमध्ये इनक्लोज्ड आहे का ओपन आहे, त्याला आपण म्हणतो ओपन सीड ऑर इनक्लोज्ड सीड. नंतर नंबर ऑफ कॉटिडॉन्स, जे दल आहेत, एक दल आहेत किंवा दोन दल आहेत. हे नंबर ऑफ कॉटिडॉन इन सीड मोनो ऑर डाय. मोनोकॉटिलिडॉन ऑर डायकॉटिलिडॉन ह्या दोन भागांमध्ये त्याची विभागणी होते. Okay friends, we may stop here. If you like the video, please share and subscribe.